हॅलो, नमस्कार. कृष्णाई वनिता पाटील अनुभव ह्या चॅनलवर मी वनिता पाटील पुन्हा एकदा तुमचे स्वागत करते. या व्हिडिओत आम्ही जयपूर हे शहर फिरायला गेलो होतो. तेथे वास्तविक म्हणजे रिअल फिलिंग म्हणजे खरंच अनुभवतं असं वाटतं. ते नक्की काय ते ऐका आणि पहा. तसेच तेथे काय काय पाहिलं ते थोडक्यात माहिती असं सांगते. म्हणजे तुम्ही फिरायला गेलात तर ह्या माहितीचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. जयपूर येथील सिटी पॅलेस या ठिकाणी गेलो तेव्हा पहा कसा राजेशाही लूकमध्ये तेथीलच फोटोग्राफरकडून फोटो काढून घेतले. तेथे खास सोय केली आहे. तेच फोटो आणि दुपट्टे ओढण्यात देतात. राजेशाही फोटो काढून देतात. नंतर कधीही हे फोटो बघितले की खूप भारी वाटतं. तेव्हा तुम्ही सुद्धा हा असा फोटो काढण्याचा अनुभव घेऊ शकता. एक वेगळेपण जाणवतं. नाहरगड हा किल्ला बघायला गेलो. तेथे हा मातीचा पॉट बनवण्याचा वास्तविक अनुभव घेतला. बघा हा पॉट बनवला. आपण घरी सुद्धा घेऊन येऊ शकतो. त्यावर मस्तपैकी पेंटिंग करून फ्लॉवर पॉट एक आठवण म्हणून ठेवू शकतो. हा पण एक प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच हा पपेट शो बघितला. ह्या बाहुल्यांचा सेट नातवासाठी विकत घेतला. आहे ना मस्त? त्याची किंमत ₹300. इलेक्ट्रॉनिक खेळण्यापेक्षा हे आपल्या रंगबेरंगी कपड्याचे बाहुले बघायला, हाताळायला खूप छान वाटतं. रिअल फिलिंग येते. आम्ही खरेदीसाठी ज्या दुकानात गेलो त्याने कलमकारी प्रिंट कशी बनवतात ते प्रत्यक्ष दाखवले. छोटा कापड, लाकडाचे स्टॅम्प, हत्ती, मोर, उंट असलेले स्टॅम्प ते ओरिजिनल रंगात बुडवून मग तो कापडावर स्टॅम्प मारून आणखी त्यावर काही लावून तो कलरफुल आकृती कापडावर छानपैकी उमटते. पाण्यात धुतलं तरी कलर निघत नाही. तेथेच आम्ही ही बघा छान गोधडी घेतली. ह्याचं डिझाईन बघा. गोधडीचं वैशिष्ट्य हे की ती थंडीमध्ये अंगावर घेतली तर उबदारपणा वाटतो. तसेच गरमीमध्ये घेतली तर गारवा वाटतो. नॉर्मल टेम्परेचरला पण नॉर्मल वाटतं. ही गोधडी ₹2500 घेतली. मला सर्व ऋतूमध्ये पांघरून घ्यायला ही गोधडी एक मस्तच वाटली. आणि कॉटनची ही बेडशीट जयपुरी प्रिंट असलेली आणि आणखी कपडे घेतले. खूपच छान पैशाच्या दृष्टीने आणि वापरायच्या दृष्टीने पण खूपच छान. साड्यामध्ये महाराणी साडी पण घेण्यासारखी आहे. पहा नातवाने उंटावर बसण्याचा रिअल खरा अनुभव घेतला. जयपूर प्रसिद्ध हवा महल. हवा महल ह्याचा आकार श्रीकृष्णाच्या मुकुटासारखा आहे. ह्याच्या आतमध्ये छोटे छोटे झरोके आहेत. राजघराण्यातल्या राण्या घुंगट न घालता ह्या झरोक्यातून उत्सव आणि बाहेरील नजारा बघू शकत होत्या. ह्या झरोक्यातून थंडी हवा आत येते म्हणून ह्याला हवा महल म्हणतात. इथून वरून जयपूर शहर पाहू शकतो. हा पहा अमेरगड किल्ला. वरून प्रत्यक्ष जयपूर शहर व निसर्गाचा सुंदर नजारा पहा कसा दिसतो. येथील राजा मानसिंग ह्याच्या 12 राण्या होत्या. प्रत्येकीसाठी एकच डिझाईन असलेले वेगवेगळे रूम होते. येथूनच एक गुप्त रस्ता होता. राजा तेथूनच चालत जाऊन प्रत्येक राणीच्या रूमपर्यंत पोहोचू शकत होता. जलमहल हा मानसागर झील तलाव आहे त्याच्या मध्ये आहे. जलमहलच्या आत जाता आलं नाही पण तलाव आणि आजूबाजूचा परिसर खूपच गलिच्छ आहे. पण रात्री जलमहल लाइटिंगच्या प्रकाशात लांबूनच खूप सुंदर दिसत होता. अल्बर्ट हॉल म्युझियम. या म्युझियममध्ये असंख्य वस्तू विविध आकाराच्या मातीच्या, धातूच्या, पंचधातूच्या आहेत. त्यातील हा फोटो पहा. ब्रासच्या सांस्कृतिक वारसा दाखवणाऱ्या या मूर्ती, प्राणी तसेच मंदिरात नागदेवता आहे. जयपूर येथील जयगड किल्ल्यावरील ही जयवान तोफ पहा.
आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ आहे. सवाई जयसिंग राजा यांनी ही बनवलेली आहे. तसेच जंतर मंतर बघितलं, त्यालाच ज्योतिष वेधशाळा म्हणतात. बिर्ला मंदिर बघितलं. तसेच प्रथम सांगितल्याप्रमाणे सिटी पॅलेस बघितला. राजघराण्यातील लोक तेथे राहतात. नाहरगड किल्ल्यामध्ये वॅक्स म्युझियम बघितला. तेथे शीश महल बघितला. खूपच अप्रतिम. राजे महाराज रिलॅक्स होण्यासाठी तेथे बसत, ध्यान करत असत. एक एक काचेचे तुकडे हाताने तासलेले आहेत. खूपच आश्चर्यकारक अशी रंगसंगती आहे. तेथे फोटो शूटिंग काढण्यास मनाई आहे. येथेच गजक मिठाईची चव खूपच चविष्ट आहे. अशा प्रकारे जयपूरचे काही वेगळे प्रत्यक्ष अनुभव सांगितले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. माझा अनुभव दुसऱ्यापर्यंत पाठवा. धन्यवाद.